ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकत आहोत कशा प्रकारे देवाने अब्रामाशी करार केला. अब्रामाने देवाचा शब्द पाळला म्हणून तो अब्राहम बनू शकला. अब्राहमाला आपण श्रद्धेचा विश्वाचा अधिपिता असं म्हणतो आणि परमेश्वराने त्याचा करार करत असताना अब्राहमाला सांगितलं की मी तुला अनेक अशी संतती देईन आणि ते सर्व काही तुला आयुष्यामध्ये तुला मी तुझ्या विश्वासामुळे देईन. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की कशा प्रकारे यहुदी लोक प्रभू येशूशी वाद घालत होते, कारण त्यांना प्रभू येशूला सांगायचं होतं की तुम्ही आमचे जे अब्राम असू द्या किंवा मोशे असू द्या यांच्यापेक्षा मोठे नाहीत. परंतु प्रभू येशू तर त्यांना सांगत आहे की अब्रामाच्या पूर्वीपासून मी आहे. आणि त्यामुळे त्या लोकांच्या मनामध्ये गोंधळ उडतो. ते विचार करू लागतात की हा माणूस तर 50 वर्षाचाही नाही आणि तो आमचा पिता, आमचा विश्वासाचा अधिपिता अब्राहम ह्याच्या पूर्वीपेक्षा कसा असू शकतो. आणि म्हणून आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यासाठी, त्याचा छळ करण्यासाठी ते चेतावणी देत होते. ते मित्रांनो, शब्दात जीवनदान देण्याचे किंवा कोणाचा जीव देखील हिरावून घेण्याचे सामर्थ्य आहे. अब्रामाने देवाचा शब्द पाळला आणि तो अब्राम झाला. इतकंच नव्हे तर त्याच्या विश्वासामुळे तो संपूर्ण राष्ट्र समूहाचा जनक बनला व परमेश्वराने त्याच्याद्वारे त्याच्या पिढ्यानपिढ्या बरोबर करार केला. आपण ऐकतो येशूचे वचन पाळणाऱ्यांना मरणाचा अनुभव कधीच येणार नाही, कारण पेत्राने स्वतः कबुली दिली आहे प्रभूजी सार्वकालिक जीवनाची वचने आपणाकडे आहेत. दैनंदिन जीवनात वावरताना प्रत्येकाच्या तोंडून शब्द उद्गारले जातात. या शब्दांत इतके सामर्थ्य आहे की मेलेला मनुष्य त्या अमृतवाणीने जिवंत होऊ शकतो किंवा धडधाकट मनुष्य तलवारीने चिरून टाकल्यासारखा कापला जाऊ शकतो. आपण आज चिंतन करूया की माझ्या जीवनामध्ये जे शब्द मी वापरतो ते चांगले आहेत की वाईट आहेत, ते जीवन देणारे आहेत की जीवन घेणारे आहेत.